प्रथमतः सर्वांना विनम्र जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन जाधव माझ्या यूट्यूब मंचावर आपले मनपूर्वक स्वागत करतो। आजचा एपिसोड 15 मध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन याविषयी बोलणार आहे। काळाराम मंदिर नाशिक मधील पंचवटी येथे आहे। हे मंदिर काळ्या दगडात बांधले गेले असून खूप प्रसिद्ध आहे। सन 1778 ते 1790 या काळात पेशव्यांच्या गोपिकाबाईंच्या आदेशाने सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले। मंदिरात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत। संपूर्ण मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले असून बांधकामाची शैली नागर आहे। श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडाची असल्यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर असे म्हणतात। शतकानुशतक दलित समाजाला जाती व्यवस्थेच्या नावाखाली अपमान, शोषण आणि बहिष्कार यांना सामोरं जावं लागलं। शिक्षण, पाणी, रस्ते, देवदर्शन या प्रत्येक गोष्टी त्यांना वंचित करण्यात आलं होतं। नाशिक मधील काळाराम मंदिर हे एक उच्चवर्णीय हिंदूंचं प्रमुख तीर्थक्षेत्र मानलं जात होतं, परंतु त्या पवित्र मंदिरात दलितांना प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता। रामाचं नाव घेतलं जात होतं, पण रामाच्या दारी दलितांना थांबायलाही बंदी होती। ही विडंबनात्मक परिस्थिती समाजाच्या नैतिक अधपतनाची साक्ष होती। ऑक्टोबर 1929 मध्ये नाशिक जिल्ह्यातील काही अस्पृश्य पुढाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आणि नाशिक मधील काळाराम मंदिरात अस्पृश्यांनी प्रवेश करावा, गरज पडल्यास सत्याग्रह करावा असा निर्णय झाला। त्यानंतर नाशिक येथे सत्याग्रह समिती स्थापन करण्यात आली। भाऊराव गायकवाड, पतित पावनदास, अमृतराव रणखांबे, सीताराम शिवतरकर या समितीच्या प्रमुख नेत्यांनी लक्षपूर्वक समितीचे कामकाज पाहिले। या समितीने मंदिरांच्या पंचांना एक नोटीस पाठवली, पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही। त्यामुळे 2 मार्च 1930 रोजी सत्याग्रह करण्याचे ठरले। 2 मार्च 1930 रोजी बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये परिषद झाली। यात शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा आणि यश मिळेपर्यंत चालू ठेवावा असे बाबासाहेबांनी सांगितले। 2 मार्च रोजी नाशिकमध्ये अंदाजे 1 मैल लांब मिरवणूक निघाली। त्यात 15,000 लोक होते। मंदिराचे सर्व दरवाजे बंद असल्याने सत्याग्रहींनी गोदावरी घाटाजवळ सभा घेतली। 3 मार्च रोजी 4 गट बनवून सत्याग्रहींनी मंदिराच्या 4ही दरवाजावर धरणे धरले। बाबासाहेब आणि भाऊराव गायकवाड व्यवस्था पाहत होते। मंदिराभोवती पोलीस बंदोबस्त होता। 9 एप्रिल 1930 रोजी रामनवमीच्या दिवशी स्पृश्यांनी मिळून रामाचा रथ ओढायचा होता, पण सनातनी हिंदूंनी रथ दुसरीकडे नेला। आंबेडकरांच्या अनुयायी रथ अडवायला गेले तेव्हा त्यांच्यावर दगडफेक झाली। एका सत्याग्रहीचा मृत्यू झाला। बाबासाहेबांनाही इजा झाली। ही घटना घडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गव्हर्नर यांना पत्र लिहिले। सत्याग्रहानंतर नाशिकमध्ये अस्पृश्यांना शाळा, दुकाने बंद करण्यात आली। लोक त्यांना धमकावत होते, तरीही बाबासाहेबांनी सत्याग्रह चालू ठेवला। त्यानंतर ते गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले आणि त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाडांनी सत्याग्रह चालू ठेवला। 5 वर्ष लढा चालूनही मंदिर प्रवेश मिळाला नाही। अखेरीस बाबासाहेबांनी 3 मार्च 1934 रोजी सत्याग्रह थांबवण्याचे पत्र पाठवले। त्यांनी सांगितले की ही ऊर्जा शिक्षण व राजकीय हक्क मिळवण्यासाठी वापरावी। मंदिर प्रवेशाचा निर्णय न झाल्यामुळे सत्याग्रह ऑक्टोबर 1935 ला स्थगित करण्यात आला। या आंदोलनात कवी कुसुमाग्रजही सहभागी झाले होते। शेवटी भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व मंदिरे सर्वांसाठी खुली झाली। काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन हे भारतीय समाजातील सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संघर्ष
आजही प्रेरणा देतो. आजही जर कुठे अन्याय, विषमता आणि भेदभाव दिसत असेल तर या आंदोलनाची आठवण करून दिली पाहिजे. हा लढा आपल्याला शिकवतो हक्क मागायचा नाही तर मिळवायचा असतो आणि तो मिळवण्यासाठी शिक्षण, संघर्ष आणि संघटना हवीच. आज बस एवढेच. जय भीम, जय संविधान.